सर्व अध्यात्मप्रेमी भगवत भक्तिप्रेमी सुहृदजन हो. भागवत निरूपण हा जो एक ज्ञानयज्ञ आपण सुरू केला आहे त्याच्यामध्ये आज 5वं निरूपण आहे आणि या 5व्या निरूपणाला आपण भागवत स्कंद क्रमांक 3 याचा परामर्श घेतो आहोत. हा परामर्श घेताना आपल्याला मुख्यतः संवाद भेटतोय, कारण भागवत पुराण हाच एक मोठा संवाद आहे. योगीराज शुकाचार्य आणि राजा परीक्षिती यांच्यामध्ये हा संवाद आहे. परीक्षिती प्रश्न विचारतोय आणि शुकाचार्य उत्तर देत आहेत. अशा प्रकारची स्थिती आपल्याला माहिती आहे. पण त्या संवादाच्या पोटात पुन्हा उपसंवाद आहे आणि तो उपसंवाद कधी विदुर आणि उद्धव, कधी विदुर आणि मैत्रेय यांच्यामध्ये असतो. संवादामुळं एक प्रकारची आत्मीयता निर्माण होते. व्याख्यान जे असतं ते दूरस्थ असतं. कोणतरी बोलत असतो आणि आपण श्रोते म्हणून ऐकत असतो. पण संवाद जो असतो तो 2 व्यक्तीमध्ये असतो. तो हृदय संवाद असतो. हे हृदयीचे ते हृदयी घातले यासारखा तो संवाद असतो. त्यात एक जिव्हाळा असतो, आत्मीयता असते. आणि म्हणून बघा, भगवद्गीतासुद्धा श्रीकृष्णार्जुन संवादे अशी स्थिती आहे. त्या गीतेप्रमाणे भागवतसुद्धा संवादच आहे. आता आज आपल्याला कोणता संवाद भेटणार आहे तर तुम्हाला आठवेल विदुर आणि मैत्रेय यांच्यामध्ये हा संवाद होणार आहे. एक तुमच्या स्मरणात आहे की मैत्रेय जेव्हा उद्धवांना भेटले तेव्हा उद्धवांच्याकडूनच त्यांनी उपदेश ऐकायचा प्रयत्न केला, परंतु तो भाग संपला आणि आता विदुर आणि मैत्रेय हे एकमेकाला भेटणार. उद्धवानं विदुरांना सांगितलं त्या अखेरच्या क्षणी व्याधाकडून बाण मारला गेला त्यावेळेला की तू मैत्रेया विदुरांना उपदेश कर. तुम्हाला आठवतंय, विदुर हा तसा तथाकथित तत्कालीन भाषेमध्ये बोलायचं तर दासीपुत्र होता. अशा स्थितीमध्ये तो भक्तोत्तम होता, अत्यंत लाडका भक्त होता. आणि अशा विदुराला मैत्रेयाकडून उपदेश मिळावा म्हणून भगवंतानं मैत्रेयाला आधी उपदेश केला आणि मैत्रेयावर कामगिरी सोपवली. अगदी अखेरच्या क्षणी सोपवली की तुला विदुर भेटतील, त्यांना हा सगळा माझा उपदेश तू कर. म्हणजे जसं गोमुखातून तीर्थ येतं त्या पद्धतीनं मैत्रेयाच्या मुखातून विदुराला भगवंताची वाणी, कृष्णवाणी हे ऐकायला मिळणार आहे. आणि म्हणून आता आजचा विषय, आणि म्हणून विदुरांनी मैत्रेय कुठं भेटतील त्याचा शोध घ्यायला सुरुवात केली. ही सगळी तपस्वी मंडळी, ऋषी मुनी मंडळी एकमेकांना कुठे भेटणार? रानावनात नाही भेटणार, कारण ती प्रवास करत असतात. पण ती तीर्थक्षेत्री भेटणार. कोणत्या नदीच्या काठी भेटणार? तर जी गंगा नदी आहे त्या कालखंडात सरस्वती मोठी नदी होती. आज जरी ती लोप पावली असली तरी सिंधू असेल, यमुना असेल, मुख्यतः गंगा, तिच्या काठी भेटणार. आता आपल्याला दिसतं विदुर हे गंगा किनारी आले आणि अचानक त्यांना विदुर दिसले. उपाशी माणसाला पंचपक्वान्नाचं ताट समोर यावं अशा पद्धतीनं विदुरांना अतिशय आनंद झाला. आणि मैत्रेयानं ते म्हणाले की मला तुम्ही तत्त्वज्ञानाचा उपदेश करा. आधी सगळं बोलून झालं. भगवान श्रीकृष्णांनी निजधामाला जायचा निर्णय कसा घेतला? उद्धव आला,
स्वतंत्र काम सांगितलं की बद्रिकाश्रमात जा, तपश्चर्या कर, परत भरतखंडात ये आणि कृष्ण भक्ती जागव, वाढव, हे सगळं बोलून झालंय. म्हणजे असं म्हणूया, सुखदुःखाच्या गप्पा मारून झाल्या. आता सुखदुःखाच्या गप्पा मारून झाल्यानंतर कुणीही तत्त्वज्ञानाकडे वळणं हे केव्हाही चांगलं. तुम्हाला मला सुद्धा असं वाटू शकतं की बऱ्याच गप्पा झाल्या, आता जरा महत्त्वाचं बोलूया. जे आपण शिळोप्याच्या गप्पा म्हणतो ना, त्या शिळोप्याच्या गप्पा झाल्या, आता जरा महत्त्वाचं बोलूया. तर महत्त्वाचं बोलूया असं म्हणूनच स्कंद क्रमांक 3 असं म्हणूनच विदुर आणि मैत्रेयानं प्रश्न विचारला. ते प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यांनी असा प्रश्न विचारला की हे मैत्रेया, नेहमीच्या जगामध्ये असं का दिसतं की माणसं तर सुखासाठी प्रयत्न करतात, अधिकाधिक सुख मिळावं म्हणून प्रयत्न करतात आणि त्यांच्या नशिबी दुःख येतं. पहिला प्रश्न, प्रयत्न चाललाय सुखासाठी आणि नशिबी मात्र येत आहे दुःख. असं का व्हावं? याचं उत्तर तुमच्यासारख्या लोकसंग्रही ऋषीनं दिलं पाहिजे. गेल्या खेपेला आपण उद्धवाला श्रीकृष्णानं काय सांगितलं? स्वये तरोनी जनाकारी, ही ज्ञानाची आदाद थोरी, ती म्या दिदली तव करी, जन उद्धरी उद्धवा. लोकसंग्रह म्हणजे लोकांचा उद्धार, लोकांना सन्मार्गाला लावणं. जे उमार्ग आहे तो सोडून सन्मार्गाला लावणं हे लोकसंग्रही माणसाचं कर्तव्यच आहे. समर्थ रामदास हेच आपल्याला सांगतात, शहाणे करून सोडावे सकळ जन. म्हणून प्रश्न विदुरांनी मैत्रेयाने विचारलाय की प्रयत्न सुखासाठी आणि पदरी दुःख काय येतं? आणि तुमच्यासारख्या लोकसंग्रही माणसांच्याकडूनच, लोकांचा उद्धार करायला बांधल्या गेलेल्या माणसांच्याकडूनच त्याचं उत्तर मिळू शकेल. तर ते उत्तर मला सांगा. आता आपण जो एक हेतू किंवा उद्देश डोळ्यासमोर ठेवला आहे तो असा, गीता आणि भागवत एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. दोन्हीमधलं तत्त्वज्ञान एकच आहे. दोन्हीचा वक्ता श्रीकृष्णच आहे आणि दोन्हीचा निर्माता लेखक हा सुद्धा एकच आहे, श्री व्यास. शुकाचार्य व्यासांचा मुलगा आहे. शुकाचार्य जे बोलतायत सांगतायत ते लिहिले कोणी? व्यासाने. म्हणजे गीता आणि भागवत यांच्यामध्ये सगळं साम्य आहे. म्हणून बघा, लोकसंग्रहाचं सुद्धा साम्य आहे. इथं भागवतामध्ये म्हटलं, तुमच्यासारखा लोकसंग्रही जो असेल त्यानंच उत्तर द्यावं की सुखासाठी प्रयत्न करत असताना दुःख पदरी का यावं. हा श्लोक कशामधला? भागवतातला. आता बरोबर त्याच अर्थाचा श्लोक गीतेमध्ये आहे. गीतेमध्ये आपल्याला दिसतं, अध्याय क्रमांक 3 श्लोक क्रमांक 20. काय श्लोक आहे बरं? कर्म नैव हि संसिद्धी मा स्थिता जनकादयः लोकसंग्रह मेवापि संपश्यन कर्तुमर्हसि. 3:20. लोकसंग्रह शब्द स्पष्ट आहे आणि उल्लेख कुणाचा आहे? राजा जनकाचा. विदेही राजा जनक. गीतेत हेही सांगितलं की सूर्यनारायण किंवा स्वतः भगवान श्रीकृष्ण हे लोकसंग्रह करतात. राजा जनक सुद्धा लोकसंग्रह करतो. संपश्यन कर्तुमर्हसि. कुणाप्रमाणे? संसिद्धी आस्थितः जनकादयः. जनक असेल, विवस्वान म्हणजे सूर्य असेल, सत्यव्रत मनु असेल, इक्ष्वाकू असेल, पण या सगळ्यांनी तपश्चर्या करून लोकसंग्रह करून उद्धार केला आहे. गीता वचन आपण ऐकलं 3:20 आणि भागवतात तेच आहे. नातं कसं आहे बघा. आता प्रश्न आला, माणसं सुखासाठी प्रयत्न करतात, मग दुःख का पदरी येतं? याचं पहिलं उत्तर दिलं की सुख दुःख या ज्या संज्ञा आहेत, विदुराला मैत्री उत्तर देत आहेत
सुखदुःख या ज्या दोन संज्ञा आहेत, या माणसाच्या मानवाच्या दृष्टीनं आहेत. सुखदुःख या संज्ञा परमात्म्याच्या दृष्टीनं नाही. कारण हे सुखदुःख आपल्याला जगात जाणवतं आणि जग हा तर भगवंतानं निर्माण केलेल्या आदि मायेचा किंवा मूळ मायेचा किंवा मायेचा खेळ आहे. एकदा मायेचा खेळ आहे असं म्हटलं की सुखदुःख येणार कुठून? आपण लहान मुलं भातुकलीचा खेळ खेळत आहेत तर डोळ्यासमोर आणा. भातुकलीच्या खेळामध्ये जर आईनं फक्त गूळ आणि शेंगदाणे दिले असले तर त्या गूळ शेंगदाण्याचा उपयोग करून भातुकलीच्या खेळात पंचपक्वान्न केली जातात आणि खेळणाऱ्या त्या लहान मुलांना खरंच वाटतं शेंगदाणा गूळ म्हणजे पंचपक्वान्न. हे बघणारे आपण काय म्हणून? आपण त्या लहान मुलांचा हिरमोड करायचा नाही म्हणून काही बोलणार नाही, पण आपण म्हणू अरे शेंगदाणे गूळ आहे, पंचपक्वान्न कुठली? हे आपलं भातुकलीच्या खेळाबद्दलचं बोलणं आणि भगवंतानं तुमच्या माझ्याबद्दल जगाबद्दल बोलणं सारखंच आहे. एकदा मायेचा खेळ मान्य केला की आपल्याला वाटते सगळं खरं खरं आहे म्हणून, पण भगवंताच्या दृष्टिकोनातून हा सगळा भातुकलीचा खेळ आहे. हे पहिलं उत्तर दिलं. मग असं उत्तर दिल्यानंतर विदुर विचारतात, हे ठीक आहे, तत्वज्ञानाच्या पातळीवर बरोबर आहे सगळा भातुकलीचा खेळ, पण आम्ही माणसं तर भातुकलीच्या खेळातच आहोत ना, आम्ही कुठं परमात्म्यापर्यंत गेलोय? मग अशा वेळेला आम्ही काय भातुकलीचा खेळ म्हणून खेळतच बसायचं? मी प्रश्न विचारला, सुखासाठी प्रयत्न करून दुःख काय येतं? त्याचं उत्तर तुम्ही काय देताय? सुख दुःख नाहीच मिळेल, भातुकलीचा खेळ आहे. पण विदुर विचारतो, तुमचं उत्तर तात्विक बरोबर आहे, पण मला तर सुखाचा अनुभव येतोय, दुःखाचा अनुभव येतोय, आणि म्हणून मी विचारतोय की प्रयत्न आम्ही सुखासाठी करतो आणि नशिबी दुःख काय येतं? विदुरांच्या मैत्रियांच्या लक्षात आलं की विदुर काही कच्च्या गुरुचा चेला नाही आहे. आपल्याला काहीतरी उत्तर दिलं बरोबर डोक्यावरनं जाणारं असं ऐकणारं नाही. मग ते सांगतात, अरे बरोबर आहे, सुखदुःख या संज्ञा जरी परमात्म्याला माहिती नसल्या आणि मानव मात्राला माहितीच नव्हे तर अनुभवाचा विषय असल्या, तर त्यावर एक मार्ग भगवंतानेच सांगितलेला आहे की दुःखाचंही सुखात रूपांतर करता येईल, दुःखाचंही सुखात रूपांतर करता येईल. यासाठी भगवंताची भक्ती केली पाहिजे. हे तुमचं उत्तर आहे. हा अनुभव आपल्यालाही येतो. आपण एखाद्या संकटाच्या प्रसंगातून पार पडतो आणि आपण मग भगवंताला धन्यवाद देतो. कोणती शक्ती प्राप्त होते म्हणून संकटातून पार पडलो? हे तर दुःख आहे. मग सुख कुठून मिळालं? ते मिळायचं कारण तुम्ही श्रद्धेनं भगवंताची भक्ती केलीत, त्या भक्तीचा परिणाम म्हणून तुम्ही चांगले प्रयत्न केलेत आणि चांगले प्रयत्न केले म्हणून संकटातून बाहेर पडला. दुसरं उत्तर दिलं की आपण तप केलं पाहिजे, आपण भगवंताची भक्ती केली पाहिजे, तर हे विदुरा दुःखाचं रूपांतर सुखात होईल. आता हे सांगताना सिद्धांत सांगून झाला, पण दृष्टांत सांगितला नाही तर माणसाच्या मनाला पटत नाही. म्हणून विदुरांना मैत्रेयाने दृष्टांत सांगितला की अरे तू म्हणतो सुखासाठी प्रयत्न करतो, दुःखच पदरी येतं. म्हणजे अर्जुनाच्या भाषेत, गीतेच्या पहिल्या अध्यायाच्या भाषेत मोह का व्यामोह आहे, गोंधळल्यासारखी स्थिती आहे, संभ्रमावस्था आहे. आणि जाता जाता भागवत निरूपणात आपण लक्षात ठेवूया की खूपदा तुमची माझी स्थिती हीच असते. म्हणजे प्रयत्न करताना, सुखदुःखासाठी प्रयत्न करताना योग्य दिशेनं अचूक आणि भरपूर आपला प्रयत्न होत नाही, म्हणून खूपदा सुखाच्या ऐवजी दुःखाचा वाटा आपल्या नशिबी येतो. संभ्रम, हा संभ्रम दूर करायला सुद्धा विदुराला मैत्रेय सांगतायत भगवंताची भक्ती कारण आहे.
नाही का? अर्जुनाला व्यामोह झाला ना. दुसऱ्या अध्यायात त्याला सांख्य तत्वज्ञान सांगितलं, पण 18 अध्यायात काय सांगितलं सांगावं लागलं, सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज. हे भक्ती सुटली कुठं? 18व्या अध्यायात आलीच. भक्ती पाहिजे हे स्पष्ट झालं. आता दृष्टांत कोणता? दृष्टांत असा की अरे अर्जुन गीतेमध्ये व्यामोहामध्ये पडला, विदुरा तू व्यामोहामध्ये पडलायस, एवढं कशाला? ज्या जगात तू वावरतोस त्या जगाची निर्मिती करणारा जो ब्रह्मदेव आहे, हा ब्रह्मदेव सुद्धा एकदा व्यामोहात पडला होता. आता इतर गोष्ट येते, कथा येते, की भागवतात अनेकदा आली. मागं आपण बोललो नाही आठवत नाही, पण एकदा ती आठवूया, सांगूया. आपल्या सगळ्यांना ते चित्र बघून माहिती आहे की भगवान शेषशाही आहे, लक्ष्मी माता चरणांशी बसलेली आहे आणि भगवंताच्या पोटातून एक कमळ निघालेला आहे आणि त्या कमळामध्ये 4 तोंडाचा ब्रह्मदेव बसलेला आहे. हे चित्र आपण सगळ्यांनी बघितलं. यालाच चतुश्लोकी भागवत असं म्हणतात. 4 श्लोकांचं भागवत. आणि ते इतकं चांगलं आहे की एकनाथांनी त्याच्यावर स्वतंत्र मराठी प्रकरण दिलं. आणि आपलं हे जे एवढं मोठं 18,000 श्लोकांचं भागवत आहे, भागवत पुराण, त्याच्या वडाचं बीज 4 श्लोकामध्ये आहे, त्याला चतुश्लोकी भागवत म्हणतात. तर त्या ब्रह्मदेवाला हे जग कसं निर्माण करावं हेच कळेना. आपण संभ्रमात पडलो. विदुराला मैत्रेय सांगताय, ब्रह्मदेवही संभ्रमात पडले. कधी बरं? तर पोटातून जन्मला, कमळातून प्रकट झाला, 4 तोंड म्हणजे 4 वेद. आणि त्याला प्रश्न पडला की पूर्वी एकदा प्रलयाच्या आधी आपण जग निर्माण केलं होतं. पूर्वी एकदा प्रलयाच्या आधी आपण जग निर्माण केलं होतं, पण आता आपण जन्मास आलो विष्णूच्या पोटातून कमळात. आता काय आठवतच नाही की जग कसं निर्माण करावं. काही आठवतच नाही जग कसं निर्माण करावं. आणि म्हणून त्या अवस्थेत आपले ब्रह्मदेव फार मोठा व्यामोहात पडले. व्यामोहात पडले असताना आकाशवाणीसारखे शब्द त्यांना ऐकू आले, तप तप. अर्थ असा, तप कर, तपश्चर्या कर, म्हणजे तुमच्या माझ्या भाषेत भक्ती कर. तप तप म्हणजे भक्ती कर. ब्रह्मदेवाला पटलं की भक्ती केल्यानं सुखाचं दुःखाचं रूपांतर सुखात होणार आहे, व्यामोहाचं रूपांतर स्थितप्रज्ञात होणार आहे. ज्ञानी भक्त त्रिगुणातीत जन्मास येणार आहे, कळलं. आणि गंमत बघा, ब्रह्मदेवाच्या मनात विचार आला की भक्ती करायची तर ती निर्गुणाची करता येत नाही, भक्ती नेहमी सगुणाची होते. मग ज्यांनी कुणी मला तप तप म्हटलं त्याचीच भक्ती करूया. आणि एक छान मुद्दा असा की ज्या अर्थी त्यांनी तप तप म्हटलंय, तर त आणि प म्हणायला ओठांची गरज पडते. आपण म्हणून बघा, तप म्हणायला ओठांची गरज पडते. ओठांची गरज म्हणजे वाणी, म्हणजे माणूस. म्हणजे ब्रह्मदेवाच्या लक्षात आलं की कुणीतरी आपल्याला तप तप म्हटलं, त्यानं सांगितलं की त्याच्यासाठीच तप कर, त्याचीच भक्ती कर. आणि तो कोण आहे? भगवान विष्णू. तो त्या क्षणी ब्रह्मदेवाला दिसलेला नाही, खरं तर त्याच्या पोटातूनच जन्म झाला. पण जेव्हा आपण व्यामोहात असतो ना, तेव्हा समोर काय दिसतंय ते दिसूनही दिसत नसतं. अर्जुनाचं नाहीतर असं का व्हावं? का बरं त्याने युद्ध सोडतोस भाषा करावी? ब्रह्मदेवाचंही तसं झालं. आता एवढी कथा सांगून नंतर तप केलं, 4 श्लोक ऐकले, ते फार चांगले आहेत, सगळे त्यामध्ये सार आहे, अद्वैत वेदांत आहे. हे सगळं आठवणीसाठी, फक्त आठवणीसाठी विदुराला मैत्रेयानं सांगितलं. हा संदर्भ झाला. आणि पुढे त्यानं म्हटलं की तप किंवा भक्ती करताना सुद्धा मनुष्य मात्र कुठे कमी पडतो बरं? आपल्याला हाच प्रश्न पडतो. म्हणजे जे आपण भागवत निरूपण करतोय किंवा भागवत निरूपण ऐकायला येतोय, त्यांना तप करा का भक्ती करा हे काय सांगायला पाहिजे का? नाही, सांगायला नको. मग कमी कुठं पडतो?
प्रश्न पडला मैत्रेयाकडे आपल्या विदुराला. उत्तर मिळालं, आपण वैराग्यात कमी पडतो. वैराग्य म्हणजे काय? तर वैराग्य हा शब्द तुम्हाला मला माहिती आहे, म्हणजे जटाजूट वाढवायच्या, अघोर तपश्चर्या करायची, देहदंड करायचा, एका पायावर उभं राहायचं, सूर्याकडे बघत बसायचं, असं काहीतरी आपल्या डोक्यामध्ये येतं. असं नाही. वैराग्य शब्दाचा अर्थ विगत राग आणि विशेष राग. वि हा उपपद आहे आणि त्या उपपदानं अर्थ बदलतात. विगता राग, राग अनुराग म्हणजे प्रेम. या जगाबद्दल आपल्याला प्रेम नको वाटायला म्हणजे विगत राग. राग म्हणजे मराठीतला क्रोध नव्हे, राग म्हणजे तो रागावला नव्हे, राग हा संस्कृत शब्द आहे. अनुराग आपल्याला माहिती आहे, प्रेम म्हणजे बाह्य जगाबद्दल प्रेम नसणं, विगता राग. आणि भगवंताबद्दल प्रेम असणं म्हणजे विशेष राग. एकाच वि या उपसर्गाचे उपपद नव्हे, उपसर्गाचे दोन अर्थ झाले. वि म्हणजे विगत, निघून गेलं, आणि विशेष. काय विशेष बरं? इतरांच्या बद्दल प्रेम नाही आणि त्या भगवंताबद्दल मात्र प्रेम. हे फार महत्वाचं आहे. इथंच अभ्यासक सांगतात की शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध हे जे पंचविषय आहेत त्यानं सगळ्यांना मोह पडतो, सगळ्या प्राण्यांना पडतो, मनुष्याला तर पडतो. अशा वेळी विगता रागा, या शब्द, स्पर्श, रूप, रसगंधाबद्दल प्रेम न वाटणं आणि भगवंताबद्दल प्रेम वाटणं. म्हणून सांगितलं की वैराग्याची अत्यंत मोठी गोष्ट आहे. आपण जर दृढ भक्ती केली भगवंताची, तर त्या भक्तीनं आपल्याला, मूळ प्रश्न होता, दुःख कमी होईल आणि सुख वाढेल. असं कशाने होईल? भक्तीनं. आता भागवताचं निरूपण करताना एक खास गोष्ट आपण लक्षात ठेवूया की भागवत तुमच्या माझ्यासाठी आहे. म्हणून मैत्रेय मोठा आहे, विदुरही मोठा आहे, पण उदाहरण किती साधं दिले बघा. मूळ प्रश्न होता, मी सुखासाठी प्रयत्न करताना दुःखच का पदरी येतं? उत्तर आहे, आपण इंद्रियानं या सगळ्या विषयांना चिकटलेले असतो म्हणून दुःख पदरी येतं. पुन्हा सांगतो, शब्द, स्पर्श, रूप, रसगंध हे जे पंचविषय आहेत त्यांना माझ्या पंचेंद्रियांनी, नाक असेल, कान असेल, डोळे असेल, मी चिकटलेला आहे म्हणून सुख दुःख माझ्या पदरीत येतं. हे तत्वज्ञानामध्ये आहे. आता भक्तीनं हे चिकटणं पण बाजूला होईल का? विगता रागा हे विशेष रागा होईल का? उत्तर दिलंय आणि किती पटणारे दिले बघा. आपला भक्तीचा प्रयत्न कशासाठी आहे? तर क्लेश नष्ट व्हावेत म्हणून. इथला शब्द आहे दुःख, क्लेश. आपला सगळ्यांचा प्रयत्न, सुखाचा प्रयत्न म्हणजे क्लेश नष्ट होणं. उत्तर काय सांगितलं? विगता राग, विशेष राग. आणि उदाहरण दिलं, तुम्ही मी जेव्हा निद्रा घेतो, झोप घेतो, त्या झोपेमध्ये बघा तुमच्या शरीराला किंवा मनाला होणारे जे क्लेश असतात ते तुम्हाला त्रास देतात का? हा सगळ्यांचा अनुभव आहे. झोपेमध्ये तेव्हा आपल्याला पटणारे उदाहरण, पेन किलर दिल्यानंतर काय होतं? मूळ काय कायम आहे ते शरीरात कायमच आहे, पण पेन किलर निद्रा तुम्हाला अनुभव देते ते सगळं आहे ते कायम आहे. फक्त आपण आपली इंद्रिय त्या पंचविषयांच्या पासून तोडली आहे. आपण बधीर झालोय. आता बधीर शब्द चांगला नाही आहे, पण विशेष रागा जर झालो आपण, तर हेच निद्रेमध्ये नैसर्गिक प्राकृतिक दृष्ट्या जे माझ्या शरीराला आणि मनाला कळतं ते सांस्कृतिक आणि पारमार्थिक दृष्ट्या भक्तीनं कळू शकतं. म्हणून बघा, रामकृष्ण परमहंसांना अखेरच्या कालखंडात
कॅन्सरसारखी व्याधी झाली असताना आणि त्यावेळेला आजच्याप्रमाणे औषधोपचार उपलब्ध नसताना जो काही त्यांना पीडा होत होती ती संयमित करणं, कमी करणं आणि विवेकानंदांशी एका शिष्यांशी पुन्हा पहिल्यासारखं बोलणं हे ह्या काली मातेचा पुजारी कसं करू शकत होता. निद्रा छोटं उदाहरण आहे, रामकृष्ण परमहंस मोठं उदाहरण. म्हणून आपला विषय चाललाय की क्लेश कमी करायचा असेल तर भक्तीची अत्यंत गरज आहे. पुन्हा विदुरानं मैत्रेयांना 3 प्रश्न विचारले. थोडं तत्वज्ञान आहे, आपण मन उंच करून ऐकूया. गोष्टी याच्या वेळी गोष्टी येईल, पण जरा आता तत्वज्ञान आहे आणि ते आहे. तर 3 प्रश्न विचारले. प्रश्न असे आहेत की तुम्हाला मला सगळे पडणार आहे. उत्तर मात्र सोपं दिले, ते उत्तर आधी सांगतो म्हणजे फार काळजी लागणार नाही. ते उत्तर दिलंय की भगवंताच्या चरणाची पूजा कर, ते उत्तर आहे. आणि प्रश्न काय आहेत बरं? आता प्रश्न कठीणच आहे. कर्म कशाला म्हणायचं, ज्ञान कशाला म्हणायचं आणि उपासना कशाला म्हणायची? विदुर आणि मैत्रेयाच्या जागी जर तुम्ही मी असतो तर मागणी मला अमुक मिळेल का, तमुक मिळेल का, बरं जाऊ दे माझं झालं, आता माझ्या पोराबाळांचं काय होईल, अशा प्रकारचे प्रश्न विचारू. इथं प्रश्न काय विचारले? कर्म कशाला म्हणतात, ज्ञान कशाला म्हणतात आणि उपासना कशाला म्हणतात? जे उत्तर दिलंय ते सगळं भगवद्गीतेत आलेलंच आहे. पुन्हा गीता आणि भागवताचं साम्य बघा. अगदी हाच प्रश्न भगवद्गीतेमध्ये 8व्या अध्यायामध्ये 2ऱ्या श्लोकात आलाय. आपण वाचूया. किम तद ब्रह्म, किम अध्यात्मम, किम कर्म पुरुषोत्तम, असा प्रश्न आहे. उत्तर दिलं अक्षरम ब्रह्म परमम स्वभावोध्यात्मुच्यते भूतभावोद्भवकर विसर्गो कर्म संज्ञितः. कर्म म्हणजे काय? उत्तर पाहिजे. त्याच्याबरोबर ज्ञान म्हणजे काय? उत्तर पाहिजे. आणि उपासना म्हणजे काय? उत्तर पाहिजे. ज्ञान म्हणजे ब्रह्म, ब्रह्म म्हणजे काय? अक्षर, क्षर म्हणजे क्षय, ज्याला नाश नाही त्याला ब्रह्म म्हणतात. भागवत तेच सांगणार, गीता तेच सांगणार. नंतर विचारलं ज्ञान म्हणजे काय? ज्ञान म्हणजे आत्ता जे ब्रह्म सांगितलं ते समजून घेणं. आत्ता जे ब्रह्म सांगितलं ना ते समजून घेणं. किंवा ध्यात्म उच्चते, अध्यात्म कशाला म्हणतात? अगोदर ब्रह्म कशाला म्हणतात, नंतर अध्यात्म कशाला म्हणतात? अध्यात्माचं उत्तर दिलं बघा. स्वभावो ध्यात्म उच्चते. स्वभावाला अध्यात्म म्हणजे ज्ञान म्हणतात. आता थोड्या वेळानं आपल्याला सांख्य तत्वज्ञान समजून घ्यायचं. त्या सांख्य तत्वज्ञानामध्ये 3 गुण असतात. तर एक तम किंवा सत्व, रज आणि तम. तम, रज आणि सत्व हे आपल्याला माहिती आहे. त्रिविध गुण हे गीतेमध्ये सुद्धा आहे. आता स्वभावोध्यात्म उच्चते म्हणजे काय बघा. तुमच्या माझ्या शरीरामध्ये प्रकृतीनंच सत्व, रज आणि तम हे 3 गुण ठेवलेले आहेत. कसे? आपण कधी कधी कारण नसताना फार चांगले वागतो, त्याला सत्व म्हणायचं. कधी कधी आपण कारण नसताना रागावतो, त्याला रज म्हणायचं. आणि कधी कधी कारण नसताना आपल्याला जरा नटावं मुरडावं असं वाटतं, त्याला रज म्हणायचं. कारण नसताना हा तुमचा माझा स्वभाव आहे. हाच सत्व, रज, तमक आहे. हाच प्रकृतीत आहे आणि हाच परमेश्वराचा आहे. किती सोपं आहे बघा. स्वभाव म्हणजे तुमचा माझा काय येतो? सत्व, रज आणि तम. म्हणजे कुणाचा आहे? प्रकृतीचा. म्हणजेच कुणाचा आहे? परमात्म्याचा. म्हणून पहिलं सांगितलं की ब्रह्म कशाला म्हणायचं, ज्ञान कशाला म्हणायचं, आणि आता उपासना कशाला म्हणायचं, म्हणजेच कर्म कशाला म्हणायचं. बघा, ब्रह्म झालं, ज्ञान झालं, आता उपासना येणार आहे. त्या उपासनेमध्ये आणि आधीच्या कर्मामध्ये साम्य असं की उपासना हेच कर्म आहे आणि त्याला शब्द वापरलाय
भूत भावोद्भव करो विसर्गो कर्म संज्ञित असं गीता म्हणली आहे. आपण लक्षात घेऊया, विसर्ग सृजन, एखादी गोष्ट निर्माण होणं यालाच कर्म म्हणतात. एखादी गोष्ट निर्माण होणं यालाच कर्म म्हणतात. कसं बरं? आपल्याला लहान मुलावर प्रेम करावंसं वाटतं. प्रेम करणं ही एका अर्थानं भावनिक निर्मिती आहे, ते कर्म आहे. मी परीक्षेचा अभ्यास करतो, मी भूत भावोद्भव करो विसर्गो कर्म संज्ञित, मी तेच करतोय. अभ्यास करतोय म्हणजे भूत भाव याचीच निर्मिती करतोय. भावना, कल्पना, बुद्धिमत्ता, कर्म. थोडक्यात असं जर कुणी म्हटलं की कर्म म्हणजे परमेश्वर, तर चुकणार नाही. आणि हेच वाढवत वर गेलात की भगवद्गीतेचा लोकमान्याने गीतावर्ष म्हणजे काय सांगितलंय ते कळेल. निष्काम कर्मयोग कसा एकमेकाशी धागा जोडलाय बघा. कुठं लोकमान्यांचा निष्काम कर्मयोग आणि कुठं आपली भाषा चालली आहे स्वभावोध्यात्ममुच्च स्वभाव भूत भावोद्भव करो. भाषा संवाद कुणामधला? मैत्रेय आणि विदुरा मधला. आता असं झालं की मग चांगली गोष्ट घडेल की तू विदुराला मैत्रेय सांगतात. किती छान शब्द भागवताचा आहे बघा. दोघांचा संवाद चाललाय. छान शब्द असा की तू येईल मी सांगतो त्याप्रमाणे क्लेश दूर होण्यासाठी भगवंताची भक्ती, कर्म, ज्ञान, उपासना करण्यासाठी भगवंताची भक्ती. आणि उत्तर भागाशीच आपण बघितलंय. आणि भक्ती म्हणजे काय? भगवंताच्या चरणाचं स्मरण करणं. आता भगवंताच्या चरणाचं स्मरण करणं आणि नवविधा भक्ती याचं साम्य लक्षात घ्या. नवविधा भक्तीमध्ये आपल्याला श्रवण, कीर्तन हे सगळं सांगितलंय. ते कशाचं आहे? भगवंताचं आहे. आणि भगवंताचं आपल्याला काय सगळ्यात प्रिय होणार आहे? त्याचं चरण कमल. सद्गुरूच्या काय आपल्याला अधिक प्रिय होतात? पादुका, खडावा. दत्त महाराजांच्या मूर्तीपेक्षा दत्त महाराजांच्या पादुका आपल्याला जास्त प्रिय होतात. त्याच औदुंबराला असतात, त्याच नरसोबावाडीला असतात, त्याच गाणगापुराला असतात. बघा, दत्त मूर्ती नाही आहे, पादुका आहे. म्हणून भगवंताच्या चरणाचं स्मरण कर ही गोष्ट या ठिकाणी सांगितली. आता बराच वेळ मैत्रेय आणि विदुर यांनी पण तात्विक चर्चा केली आणि तुम्ही मी सुद्धा बराच वेळ तात्विक चर्चा केली. आता नाही म्हटलं तरी तुम्हालाही कंटाळा येणार आहे, मलाही कंटाळा येणार आहे. आणि व्यासाने बहुतेक कळले मैत्री आणि विदुराला कंटाळा येणार आहे. आणि म्हणून त्यांनी आता एक व्यवस्था लगेच त्या स्कंदामध्ये करून ठेवली आहे. आणि ती म्हणजे अहो असं काय घडलं, हे बराच वेळ तत्वज्ञान झालं. अहो असं का काय घडलं की तो वराह अवतार, तो हिरण्याक्ष, तो प्रल्हाद वामन अवतार, तो हिरण्यकश्यपू, हे सगळे आले कुठून? आता का सुचावं बरं? तर चरण कमलांची भक्ती कर म्हटलं. भक्ती करायची म्हणजे प्रल्हादाची आठवण होणार. आणि प्रल्हादाची आठवण झाली की त्याच्या वडिलांची जे हिरण्यकश्यपूची आठवण होणार. तर हिरण्यकश्यपूचा भाऊच आहे, त्याचं नाव हिरण्याक्ष आहे. वराह अवतार त्याच्यासाठी झालाय, पृथ्वीला वाचवण्यासाठी. आणि हिरण्यकश्यपू अवतार, हिरण्यकश्यपू महाराला वामन अवतार झालाय. आता विदुर मैत्रेयांना प्रश्न विचारतायत की भगवंताला सुद्धा त्रास देणारे, म्हटलं तर विरोध भक्ती करणारे हे हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू आले कुठून? म्हणजे गोष्ट सांगा. ते असंच होतं, बराच वेळ तत्वज्ञान झालं की गोष्ट सांगा. भागवतात ते माहिती आहे. म्हणून मैत्रेयाला विदुरानं गोष्ट सांगा म्हटलं नाही आहे, पण प्रश्न विचारलाय की असं कसं काय घडलं बरं? मग उत्तर मिळालं की अरे, जो आपला प्रजापती आहे त्या प्रजापतीच्या 2 मुली. आता जो प्रजापती कोण? तर प्रजापती म्हणजे ब्रह्मदेव नव्हे, तर ब्रह्मदेवाचा मुलगा म्हणजे प्रजापती. हा एकच नाही आहे, तर प्रजापती अनेक झाले. त्यामध्ये एक दक्ष प्रजापती आपल्याला भेटणार आहे. तो सती पार्वतीचे वडील असणार आहे आणि शंकराशी भांडण करणार आहे. त्याच्यानंतर दक्ष प्रजापती. पण आता आपल्याला प्रजापती हा शब्द मिळाला. आता
एक प्रजापती, दक्ष प्रजापती नव्हे, एक प्रजापती, ब्रह्मदेवाचा एक मुलगा, सगळ्यांचं नाव प्रजापतीच, प्रजापती, तो ब्रह्मदेव, हे प्रजापती. आता हे जे प्रजापती आहेत, त्या प्रजापतींना 2 मुली त्यांच्या पोटी जन्मल्या. जरा थोडे लक्षात ठेवायला पाहिजे, त्यांचा वारंवार संदर्भ येणार आहे. एकीचं नाव दिती असं आहे आणि एकीचं नाव अदिती असं आहे. त्या दोघी बहिणी खऱ्या, पण दोघींच्या स्वभावात फरक आहे. दोघी बहिणी, त्यांचा पती कश्यप मुनी आहे. कश्यप मुनींच्या या 2 पत्नी आहेत. पैकी अदिती जी आहे ती देवांची माता आहे आणि दिती जी आहे ती दानवांची, म्हणजे असुरांची माता आहे. असुर कोण? हिरण्याक्ष, हिरण्यकश्यपू, दिती. आता अदितीच्या पोटी देव जन्मले, अदितीच्या पोटी अदिती देव जन्मले आम्हाला कळलं, पण दितीच्या पोटी म्हणजे वंशामध्ये हिरण्यकश्यपू आणि हिरण्याक्ष जन्मले. दिती म्हणजे म्हटलं तर दुष्ट, तिच्या पोटी दोघं जन्मले हे कळलं. पण मग प्रश्न पडायला पाहिजे की हिरण्यकश्यपूच्या पोटी प्रल्हाद कसा काय जन्मला? आणि प्रल्हाद तर भक्त श्रेष्ठ आहे, जे दितीच्या पोटीच आला ना तो, त्या वंशातच आला ना तो. भागवतकार उत्तर देतात की दितीचा एक सद्गुण, एक दुर्गुण होता, का जास्त दुर्गुण होते, आणि एक सद्गुण होता. माणूस असाच असतो, 100% दुर्गुणी कोण नसतो आणि 100% सद्गुणी पण कोण नसतो. दितीचं काय होतं बरं? तर सत्व रज तम सांगितलं. पुढे सांख्य तत्वज्ञाने जास्त बोलतो, त्यातला एक गुण वाढला की माणूस तसा होतो. तमोगुण वाढला की त्या माणसाला आपण नेहमीच्या बोलण्यामध्ये सुद्धा तामसी म्हणतो. उदाहरणार्थ दुर्वास मुनी, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, त्या दुर्वास मुनींची खासियतच आहे की ते कधी कुणाशी सरळ वागतच नाही. आणि म्हणून बहुतेक त्यांचं नाव दुर्वास, वास म्हणजे रहिवास, दुर म्हणजे नको, दुर्योधन, दुःशासन यांचा रहिवास सहवास नको असं वाटावं, त्यांचं नाव दुर्वास. आता लगेच लक्षात ठेवायचं की असं तुम्ही मी म्हणतोय, पण ते दुर्वास शंकराचे अवतार आहे, हे जाता आता लक्षात ठेवायचं. पण होता असा की दुर्वास ही ज्याची आठवण होईल तशी स्थिती. मग तामसी म्हणाल तर जी दिती होती त्या अत्यंत तामसी होती, तामसी, म्हणून तर तिच्या पोटी जन्मास आले हिरण्याक्ष, हिरण्यकश्यपू. पण असं असून तिची शिवशंकरावर मात्र प्रचंड भक्ती होती आणि या एका कारणानं तिच्या पोटी हिरण्यकश्यपू आला, पण तिचाच नातू प्रल्हाद झाला. नुसता नातूच नव्हे तर त्याच्यानंतर पणतू आणि त्याचा मुलगा, माहिती आहे आपल्या सगळ्यांना, बलिराजा झाला. वामन अवतार म्हणजे चुकून म्हटलं मी, तो बलिराजाचा आणि नरसिंह अवतार हिरण्यकश्यपूचा. पण बघा, बलिराजा प्रल्हादाचा नातू, प्रल्हाद कुणाचा नातू? आत्ता सांगितलेल्या दितीचा. त्याने मुलगा कुणाचा? हिरण्यकश्यपूचा. इथं भागवतकार एक जाता जाता आपल्याला सांगतायत की भक्ती केल्यानं तुमचा जो तामस गुण प्रचंड प्रमाणात आहे, त्या दुष्ट स्वभाव आहे, तोही कमी होऊ शकतो. काळ्या ढगाला रुपेरी किनार असावी आणि कदाचित एखाद्या तेवढ्या अंशानं सुद्धा काळा ढग चमकून जावा, तर समजा प्रकृतीचा प्रभाव, प्रकृतीचा स्वभाव, समजा आपण जर तामस असलो तरी भगवंताची भक्ती करावी, शिवशंकराची भक्ती करावी, आपल्याला सत्व आणि रजन, मुख्यतः सत्व मिळण्याची शक्यता दाट आहे. उत्तर आपल्याला मिळालं. आता इथे 2 पुत्र होते, हिरण्यकश्यप आणि हिरण्याक्ष. हे तर कोण? विदुरांचा मैत्रेयांना प्रश्न. प्रश्न यासाठी की गोष्ट वाढत गेली पाहिजे. गोष्ट वाढत गेली की भागवतातून भक्ती तुम्हाला मला कळली पाहिजे. आणि म्हणून विचार, हे 2 कोण बरं? उत्तर मिळालं, अहो हिरण्यकश्यप आणि हिरण्याक्ष ही काय साधी कोणी नव्हते. ते तर भगवान विष्णू ज्या वैकुंठात राहतो, त्या वैकुंठाच्या
1, 2, 3 अशा 7व्या दरवाजावर, म्हणजे अगदी राजवाड्याच्या जवळ, बाकीचे दरवाजे बाहेर, 2 जण राहतात. एकाचं नाव जय आणि एकाचं नाव विजय. यांनाच शाप मिळाला आणि हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू झाले. पुढचा प्रश्न, त्यांना शाप का मिळाला? आता शाप का मिळाला याचं उत्तर देताना भागवतकार हे कलाकार असल्यामुळं ती गोष्ट सुद्धा मोठे रंगवून ते सांगतात. का शाप मिळाला बरं? हा जो ब्रह्मदेव आहे, त्या ब्रह्मदेवाचा एक पुत्र मानसपुत्र म्हणजे नारद मुनी. नंतर कश्यप, आता मी तुम्हाला सांगितले असे 10 पुत्र आहेत. त्यात कश्यप सगळ्यात महत्वाचे आहे. हे सगळे संसारी पुत्र आहेत. ही सगळी प्रजा कश्यप आणि अन्य 10 पुत्रांच्या पासून आहे. देवर्षी नारद, ब्रह्मचारी आणि ब्रह्मदेवाचे आणखी एक मानसपुत्र आहेत आधीचे. ही 14 आहेत. त्यांचं नाव माझा एकदा उल्लेख झालाय, सनक, सनंदन, सनत कुमार आणि सनातन. मागे हेही सांगितलंय की ते वयानं 5 वर्षाचे दिसतात, निष्कपटी बालकासारखे असतात, ते त्रिभुवन संचारी असतात आणि असे ते वैकुंठात विष्णूंना भेटायला गेले, अशी कथा मैत्रेय विदुरांना सांगते. आता वर्णन करताना म्हटलंय 6 दरवाजे ओलांडून गेले आणि 7व्या दरवाजाला जय विजय यांनी त्यांना अडवलं. भागवतकार म्हणतात, अहो जय विजय यांचा रुबाब सुद्धा मोठा, खरं तर द्वारपाल, पण रुबाब मोठा. कशा प्रकारचा बरं? दोघंही वयाने सारखे, दोघांचे हातामध्ये गदा, अंगावर बहुमूळ वस्त्र, मस्तकी मुकुट, कानामध्ये कुंडल, जणू काही भगवान विष्णूचीच प्रतिकृती वाटावी. फरक इतकाच, विष्णू ओळखायचा आणि त्याच्या गळ्यामध्ये कौस्तुभमणी असतो, एवढा या द्वारपाला मिळालेला नाही. बाकी रुबाब असा की त्यांनी अडवलं. आता भागवतकारही सांगतायत की द्वारपाल चांगल्याले अडवू शकतात, कारण पुढं आपले सनत सकुमार सनंदन म्हणणार आहेत की अहो वैकुंठ लोकामध्ये विष्णूच्या भक्ताशिवाय कोण येणार आहे, मग तुम्ही आम्हाला का अडवताय? वैकुंठ लोक हा काही येरा गबाळ्याने यावं अशा प्रकारचा आहे का? आम्ही 7व्या दरवाजापर्यंत पोहोचलो, तेव्हा आम्हाला अडवताय काय? बरोबर आहे का असं विचारलं. पण आपल्याला भागवताच्या गोष्टी ते लक्षात येतं की महादेवापेक्षा नंदीचा रुबाब जास्त असतो. तो भागवताच्या कालखंडातही होता आणि आत्ताही कालखंड आहे. म्हणून आपल्याकडे म्हण आली आहे, थोरा घरचे श्वान त्याला सर्व देतील मान. 2-3 हजार वर्षापूर्वीचं भागवत, पण नीतिबोध करताना आजचा कसा करताय हे इथे एकदा सांगितलं, आता असंच पुन्हा एकदा सांगणार आहे आणि सनत सनकुमार सनंदन यांच्या मुखातून सांगणार आहे. बरं, आता तर अडवलं गेलं. अडवलं गेल्यानंतर आता मी सांगितलं म्हटलं त्याने की बाबांनो आम्हाला का अडवताय? या विष्णू लोकात, वैकुंठ लोकात अनन्यनिष्ठ भक्तांशिवाय कोणी येऊ शकतो का? आम्ही तसेच आहोत, अडवू नका. तरी हे सोडायलाच तयार नाही. विष्णू लोकात 7व्या दरवाज्यातून सोडायलाच तयार नाही. तेव्हा भागवतकाराने एक शब्द वापरलाय, तो मला पुन्हा भागवतकार आजच्या काळासाठी वापरता येईल की असं वाटतं. भागवतकार त्या जय विजय यांचा रुबाब बघून, विष्णूचेच रूप बघून त्यांना म्हणतायत, तुम्ही मला विष्णूचा वेश धारण केलेले वंचक वाटता. भागवता शब्द आहे वेशधारी वंचक. या तुकारामांच्या भाषेत वेशधारी, नामधारी साधू. खरे साधू वेगळे आणि भगवी वस्त्र धारण करणारे आणि नको त्या गोष्टी करणारे साधू वेगळे. आता या भागवताचा आपण अभ्यास करतो, आजच्या काळातल्या काही गोष्टी माझ्या मनात येतात, त्या सांगून पुढे जातो. वेशधारी वंचक कुणाला म्हणावं बरं? तर मी एक एक वाक्य बोलतो, आधी तुम्ही समजा. अलीकडच्या काळामध्ये अध्यात्माचे 2 प्रकार पडले. एक जुन्या गुरुकुलातलं अध्यात्म आणि एक कॉर्पोरेट अध्यात्म. त्या कॉर्पोरेट अध्यात्माला वेशधारी वंचक म्हणायला काही हरकत नाही. दुसरी गोष्ट बघा, आपल्याकडं प्रवास करणं, टुरिझम ही चांगली गोष्ट आहे, पण आपल्याकडे अलीकडं आध्यात्मिक टुरिझम पण वाढलेलं आहे. अधिक बोलत नाही, त्याला वेशधारी वंचक असं म्हणतात.
आणि तिसरी गोष्ट अशी की नाटक सिनेमा ज्याप्रमाणे करमणूक करतो तसं प्रवचन निरूपण ऐकून आमचं आध्यात्मिक मनोरंजन व्हावं अशी अपेक्षा काही लोकांची आहे. मनोरंजनाच्या मागे शब्द एकच, आध्यात्मिक मनोरंजन. टुरिझमच्या मागे शब्द एकच, आध्यात्मिक टुरिझम. आणि आधी सांगितलं तसं कॉर्पोरेट अध्यात्म. हे जर तुम्हाला मला अनुभवाला येत असेल तर भागवतात सुद्धा जय विजय ही तसेच होते. वेशधारी वंचक असा फटका सनत कुमार सनंदन या 4 पुत्रांनी दिला. आता इतकं सांगून सुद्धा जय विजय काही ऐकेनात, तेव्हा मात्र राग आला. आणि राग आल्यानंतर त्यांनी शाप दिला की तुम्ही सुरलोकामध्ये राहायच्या लायकीचे नाहीये. वैकुंठ लोक सोडाच, स्वर्गलोक सोडाच, सुरलोक देवलोक काही असला त्यातही राहायच्या लायकीचे नाही. तुम्ही आम्हाला अडवताय म्हणजे आम्हाला नव्हे, भक्तांना अडवताय. तर तुम्ही आपलं असुर योनीमध्ये जा, दानवांच्या कुळामध्ये जन्मा. घाबरले. आता घाबरल्याने काय करणार, पुन्हा ते देवाचा धावा करणार. ते जय विजय कुणाचे, विष्णूचे, म्हणून विष्णूचा धावा केला. विष्णू धावत धावत आला. पाहतो तरी आपले जय विजय चुकले ते लक्षामध्ये आलं. सनत कुमारांचं बरोबर होतं, शापाला योग्य होते. पण शेवटी आपली माणसं आहेत ना. विष्णू झाला तरी विष्णूचे जय विजय काम करणारे आहेत. आणि भागवतकारी सांगतात आपल्या माणसाचं काम जरा करावं लागतं. विष्णूनं सांगितलेलं आपल्या माणसाचं काम जय विजयांच्या चुकीबद्दल सगळं कळून सुद्धा भगवंत या चौघांना म्हणाले बरोबर आहे, चुकलंच यांचं काही बरोबर नाही, तुम्ही शाप दिलाय तर इतका सहवास त्यांना माझा मिळालाय म्हणून काही उशाप देता का बघा. आता या कथा नेहमी अशाच येतात, शापाच्या पाठोपाठ उशाप दिला. काय बरं, तर हे सगळे असुर कुळामध्ये जाऊन शिक्षा भोगायची ते भोगतीलच. मृत्यूदंड मिळायचा तो मिळेलच, काही इलाज नाही. त्याच्या आधी जगावं लागेल असुर म्हणून, पाप करावंच लागेल. फक्त जमलं तर त्यांनी विरोध भक्ती करावी म्हणजे त्यांचा उद्धार होईल. आता आपल्याकडे भागवतात काय की आपण म्हणतो ते काय विलक्षण प्रकार आहे, ते जो अन्य धर्मात बघायला मिळणार नाही. विरोध भक्ती म्हणजे शिशुपाल हा सुद्धा शेवटी त्याचा आत्मा, ती ज्योत विष्णू भगवानमध्ये मिसळून जाते. असाच कंस, असाच रावण, असा शिशुपाल. त्याचं कारण तुम्हाला मी सांगतो. आपल्या सबंध भारतीय संस्कृतीतून जन्मास आलेल्या कुठल्याच भाषेत म्हणजे संस्कृतमध्ये नाही, मराठीमध्ये नाही, अन्य बोली भाषांच्यामध्ये नाही, की ज्याला सैतान असं म्हणतात, तो सैतान शब्दाला प्रतिशब्द आपल्या संस्कृत भाषेमध्ये नाही. सैतान शब्द अर्थ कळतो. सैतान शब्द मराठी तुम्हाला वाटतोय, हा सैतान जो शब्द आहे ना, या शब्दाला प्रतिशब्द संस्कृतमध्ये नाही. कारण खळांची व्यंकटी सांगतो हीच आपली धारणा आहे. आपल्याला दुष्ट माणसातला दुष्टपणा गेला की सुष्टपण आपलं जागं होतं. आता शब्द काय नाही तुम्हाला मी सांगतो. तर इस्लाम धर्मामध्ये अल्लाह का मोहम्मद त्याच्या बरोबरीचा म्हणजे समकक्ष, त्या ताकदीचा त्यांना विरोध करणारा इब्लिस नावाचा एक देव आहे. मराठी इब्लिसचा अर्थ फारच वेगळा आहे. इब्लिस अर्थ म्हणतात वेगळेच आपल्याला वाटतं. ते सगळे विसरा. अल्लाह आणि मोहम्मद म्हणजे प्रेषित यांचा समकक्ष वाटावा असा. अल्लाह श्रेष्ठ आहे, मोहम्मद श्रेष्ठ आहे, मान्यच आहे. पण ज्याला सैतान म्हणतात, सैतान शब्द इंग्रजी आहे. सैतान म्हणजे सॅटॅनिक व्हर्सेस आपण म्हणतो तशा अर्थानं. त्या अर्थानं बायबलमध्ये सुद्धा येशू ख्रिस्ताचा समकक्ष तो सैतान आहे. इथं इब्लिस आहे. पण संबंध आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सैतान, इब्लिस असा एकही भगवंताशी समकक्ष असणारा देव दानव नाही. हे ध्यानामध्ये घेतलं की मग भक्तीचा सुद्धा विरोध भक्ती म्हणून प्रकार कसा असू शकतो. चमत्कारिक वाटणारा, आश्चर्यजनक वाटणारा, पण तो खरा आहे आपल्या संस्कृतीच्या बाबत. आणि विष्णू म्हणाला तुमची दुर्गती संपल्यानंतर या दोघांची तुम्ही पुन्हा माझ्या चरणाशी याल. आता कथा पुढे चालली. त्या 2 भावांनी म्हणजे दोघांनी जय आणि विजय यांनी जन्म घेतला. आत्ता
सांगितलेल्या दितीच्या पोटी, कश्यप ऋषींच्याच पोटी नावं हिरण्याक्ष आणि हिरण्य कश्यपू. यातला हिरण्याक्ष धाकटा भाऊ आहे आणि हिरण्य कश्यपू थोरला भाऊ आहे. त्या थोरल्या भावाचं मरण नंतर आलंय आणि धाकट्या भावाचं मरण आधी आलंय. काय यावं बरं? तर विरोध भक्ती होती कुठेतरी मनामध्ये, मान्यच करूया. पण याने एकदा ठरवलं हिरण्याक्षानं, असुर असल्यामुळं, बलवान असल्यामुळं, की आपण सगळ्या देवांच्यातला मोठा देव जो कोण असेल त्याच्याशीच युद्ध करूया. आता भागवत सांगतंय, ते फार महत्वाचं आहे. भागवत पुराण असून सुद्धा ऋग्वेदापासून आपण जर मोठा देव कोण म्हटलं ऋग्वेदापासून, तर तो इंद्र नाही आहे. पुराणात इंद्र मोठा आहे, पण या भागवत पुराणात स्पष्टपणे सांगितलंय सगळ्यात मोठा देव म्हणजे वरुण. आता वरुण हा ऋग्वेदातला फार मोठा देव आहे. ऋग्वेदामध्ये उपासना आहे पण भक्ती कमी आहे. दोन शब्दातला फरक बघा. कमी असणारी भक्ती एकाच देवाची आहे, ती म्हणजे वरुण सूक्त. वरुणाबद्दल, इंद्राबद्दल नाहीत, वरुणाबद्दल ही सूक्त. सूक्त म्हणजे ऋचांचा समूह. इथंच पहिल्यांदा भक्ती आपल्याला दिसते ऋग्वेदात. आणि मला कौतुक वाटतं की भागवतकारांनी इंद्र सोडलाय, अन्य सगळे सोडले आणि सर्वश्रेष्ठ देव जो वरुण आहे त्याचाच उल्लेख केला आहे. हा वरुण म्हणजे आज तुम्हाला मला जलदेवता म्हणून माहिती आहे वरुण, पण जलदेवता हे त्याच्या 10 सामर्थ्यापैकी एक सामर्थ्य आहे. आणि जाता जाता लक्षामध्ये घ्या, सिंधी मंडळी, सिंधी धर्मामध्ये जो झुलेलाल मानतात तो झुलेलाल म्हणजे ऋग्वेदातला वरुणच आहे, दुसरा कोणीही नाही. हा वरुण सर्वश्रेष्ठ देव आहे. आणि भागवतकार सांगतायत हिरण्याक्षाला इतकी एक प्रकारची अहंकार प्राप्त झाला की त्यानं जर वरुणाला, देवश्रेष्ठाला जर मागणी केली की मी तुझ्याकडे याचक म्हणून दान मागायला आलोय. त्याला शब्द बघा, सर्वश्रेष्ठ देवाकडे जर हिरण्याक्षानं मागणी केली, मी तुझ्याकडे याचक म्हणून दान मागायला आलोय, पण मला दान पाहिजे युद्ध दान. कोणतरी याचक मागेल का? तू माझ्याशी युद्ध कर. हे वरुणाकडे याचक म्हणून मागायला हिरण्याक्ष गेला. यातच त्याला स्वतःच्या शक्तीचा गर्व काय तो कळतो. आता वरुणाला नाही म्हणणं शक्य नव्हतं, सर्वश्रेष्ठ देव आहे. तो हो म्हणाला. युद्ध मोठं आपण ज्याला फार मोठं तुमुल म्हणतो, तुंबळ म्हणतो, ते झालं. भागवतात रंगवलंय. आणि एक महत्वाची गोष्ट रंगवली आहे, युद्धातला डावपेच म्हणून हिरण्याक्षानं ही पृथ्वी प्रलय काळामध्ये सुद्धा वर येऊ शकणार नाही अशी व्यवस्था करण्यासाठी ही पृथ्वी जणू प्रलय काळ झालाय असं समजून समुद्रामध्ये अत्यंत खाली बुडवायचा प्रयत्न केला. हे वरुणाला सगळ्यात जास्त खटकलं. कारण विचार करा, एकदा पृथ्वीजवळ पापाचा भार झाला तर भगवान अवतार घेतात. तसेच 8 अवतार 9 अवतार. एकदा प्रलय काळ बरेचदा होतात, पृथ्वीवर प्रलय येतो, पृथ्वी एका अर्थानं पाण्यात बुडते पण पुन्हा वर येते. कोणी मनु येतो, सत्यव्रत, वैवस्वत असा एक मनुचा मासा गोष्ट आठवा, आणि नवी पृथ्वी, नवं जग निर्माण होतं. पण हे काय करतोय, हा काय करतोय, इतकं खाली बुडवतोय की पुन्हा प्रलय झाला तरी पृथ्वी वर उठलेली नाही. अशा पृथ्वीचा उद्धार करण्यासाठी आपले 2 सुळे हे बलवान असले पाहिजेत म्हणून वराह अवतार घेऊन त्या 2 सुळ्यावर पृथ्वी तोलली, पाण्याच्या बाहेर आणली. प्रलयातही ती टिकेल अशी व्यवस्था केली आणि पुन्हा ती प्रलयामध्ये बुडू नये म्हणून त्याच 2 सुळ्यांनी हिरण्याक्षावर हल्ला केला आणि त्याच्या पोटामध्ये तेच 2 सुळे खुपसून त्याला मारलं. पण भागवतकारांनी पुढे सांगतात हा हिरण्याक्ष एवढ्या ताकदीचा होता की 2 सुळ्यांनी वराह रूपामध्ये मारून सुद्धा तो मेला नाही. उलट हा वराह म्हणजे कोणी सामान्य प्राणी विशेष आहे,
अशी कल्पना करून हिरण्याचे त्यांच्या अंगावर पोटाची जखम सावरत धावत गेला. तेव्हा मात्र भागवतकार स्पष्टपणे सांगतात की वराह अवतार पुरेसा नाही हे ध्यानात घेऊन भगवंतांनी मूळ विष्णूचा अवतार धारण केला सुदर्शन चक्रासह. आणि काय काय केलं तर सुदर्शन चक्रानं त्याची गदा तोडली, त्याचे बाहू छेदले, त्याला हृदय प्रहार केला आणि मृत्यूदंड दिला. म्हणजे युद्ध सुद्धा भागवतकार स्पष्ट शब्द वापरतो, लुटूपुटूचं लढवत नाहीये, रंगवत नाहीये, किती खोलात जाऊन मांडणी करतात. म्हणून भागवत निरूपण, भागवते पुराण या सगळ्या गुणांच्यामुळे, भक्तीमुळे तर आहेच, पण त्यातल्या काव्यामुळे सुद्धा श्रेष्ठ ठरलेलं आपल्याला दिसतं. आता हिरण्याक्षाचा वध झाला. मैत्रेयाकडून विदुरानं गोष्ट ऐकली. पण आता त्याच स्कंधामध्ये आपल्याला असं दिसणार आहे, स्कंद पुरा होत असताना, की पुन्हा तत्वज्ञान आपल्याला भेटणार आहे. आणि ते तत्वज्ञान म्हणजे एका अवतारानं 24 अवतारातल्या एका अवतारानं, 24 अवतार आठवा, कपिल मुनीने, कपिल हे नाव फार मोठं आहे, कपिल मुनीने एक मोठं तत्वज्ञान, सांख्य तत्वज्ञान देवहूती नावाच्या आपल्या मातेला सांगितलं. आणि बघा, भगवंताचे अवतार 9-10 तरी असुरांचा नाश करण्यासाठी झाले, पण 24 अवतारात 8-9 अवतार सोडून बाकीचे अवतार मग ऋषभदेवाचा असेल, कपिल देवाचा असेल, असुरांचा म्हणजे दिसणाऱ्या असुरांचा नाश करण्यासाठी झालेले नाहीत, तर मानवी मनामध्ये जे असुर असतात त्यांचा नाश करायला झालेत. आणि मानवी मनातला असुर नाश करणं म्हणजेच सांख्य तत्वज्ञान समजून घेणं. आता हे सांख्य तत्वज्ञानाचं थोडंसं मगाशी मी बोललो की कोणी तामसी असतात, कोणी राजस असतात. ते सगळेच आपण राजस असतो, नटणं मुरडणं आपल्या सगळ्यांनाच आवडतं, आपण सगळेच रागवतो, आपण तामस असतोच आणि आपण सगळेच चांगले असतो, कोण वाईट आहे, हे सत्व असतंच. तर हे सगळं जे असणं, याची संतुलित अवस्था असणं, साम्यावस्था असणं म्हणजे जग नसणं. कठीण वाक्य बघा, यांची साम्यावस्था असणं म्हणजे जग नसणं, आणि यांची साम्यावस्था नसणं म्हणजे जग बोलताना सांगतो, म्हणजे घोटाळायला. मुद्दा इतकाच की सत्व रज तम हे सांख्य योगात अत्यंत महत्त्वाचे आहेत. आणि ते सांगण्यासाठी कपिल मुनींचा अवतार आहे, माणसाच्या मनातलं पाप नष्ट करण्यासाठी. आणखी बघा, भगवंताचे अवतार हे माता पित्यांच्या पोटी आलेले आहेत, पण माता पित्यांसाठी आलेले नाही. म्हणजे वासुदेव वसुदेवासाठी नाही जन्मलेला, पण कपिल मुनी मात्र जन्मले की आपली माता जी देवहूती तिला उपदेश करण्यासाठी. हे भागवतकारांनी फार मोठं सांगितलं की एक भगवंताचा अवतार मातृदेवो भव म्हणून घेतो अवतार, का सांख्य तत्वज्ञान सांगण्यासाठी. आता पुन्हा आपल्याला सांख्य तत्वज्ञान समजून घेताना जरा आपलं मन उंच करावं लागणार आहे. मगाची गोष्ट आता संपली, आणि उंच मन करून समजून घेताना जितकं तुम्ही लक्ष केंद्रित कराल तेवढ्या गोष्टी आपल्या पटकन लक्षामध्ये येतील. सांख्य तत्वज्ञान शब्द तर आपण सगळेच ऐकतो. सांख्य तत्वज्ञानाला सांख्य तत्वज्ञान का म्हटलं तर सत्वरजतम नंतर सांगतो, पण सांख्य तत्वज्ञानाला सांख्य म्हणायचं कारण ते संख्येवर म्हणजे गणितावर आधारलेलं आहे. आणि सांख्य तत्वज्ञान हे गणितावर म्हणजे संख्येवर आधारलेलं असल्यामुळं ते अत्यंत वास्तव आहे, अत्यंत इहवादी आहे. इतकं आहे की सांख्य तत्वज्ञान ईश्वर मानत नाही. मग गीता कसा काय ईश्वर मानते ते थोड्या वेळाने सांगतो. ते सेश्वर, जे स ईश्वर सांख्य आहे.
पण त्यानंतर आता आपण मुद्दा चाललाय सांख्य म्हणजे संख्या, संख्या म्हणजे गणित, गणित म्हणजे वास्तव. आता संख्या कोणकोणत्या बरं? तर सत्व रजतम 3 संख्या आहेत, नंतर पंचमहाभूत 5 आहेत, पंचेंद्रिय 5 आहेत, अशी 7, 15 ते आपले नंतर सांगतो. पण पंचेंद्रिय 5, पंचविषय 5, सत्वरजतम 3. आणखी संख्या ऐका, ज्यांना अविद्या म्हणतात त्या 5, याला संतोष म्हणतात त्या 9. पण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ज्यांना सिद्धी म्हणतात त्या 8 महासिद्धी, अणिमा, लहिमा, गरिमा इत्यादी. 8 महासिद्धी ही योग मार्गाला देणगी सांख्य तत्वज्ञानाकडून मिळालेली आहे. योग मार्ग म्हणजे कुणाचा? एक नाथ पंथाचा कुंडलिनी योग मार्ग, कुंडलिनी योग मार्ग, त्याला हठयोग असं म्हणतात. आणि योगाचा दुसरा प्रकार पातंजल योग, ज्याच्या कुंडलिनी नाही, हठयोग नाही, नाथपंथ नाही. पतंजलींचा ज्याच्यामध्ये अष्टांग योग म्हणतात, आसन, प्राणायाम, शेवटी समाधी. हे योगाचे 2 प्रकार आपण नीट लक्षात घेतले पाहिजे. 6व्या अध्यायात भगवंत जेव्हा संस्कृतमध्ये लिहितायत, बोलतायत, तेव्हा अष्टांग योग आहेत, प्राणायाम आहेत, आणि ज्ञानेश्वरीमध्ये त्याच्याच भाष्यामध्ये कुंडलिनी आहे. गीता ज्ञानेश्वरीचा फरक आपण लक्षात घेतला पाहिजे, नाहीतर आपली अभ्यासामध्ये स्पष्ट सांगतो प्रतारणा, वंचना होते. ज्ञानेश्वरीचा अभ्यास करताना भगवद्गीतेत अष्टांग योग आहे आणि ज्ञानेश्वरी कुंडलिनी नावाचा हठयोग आहे. हा फरक लक्षात घेण्याची गरज आहे. पुन्हा मूळ मुद्दा असा की संख्या मोजली म्हणून सांख्य. आता अविद्या 5, तुष्टी 9, सिद्धी 8. पण ज्यांना आपण सांख्य तत्वज्ञान म्हणतो ते तुम्हाला मला कपिल मुनींच्या पासून मिळालं असं आपण भागवतात शिकतो, पाहतोय. पण या कपिल मुनींनी सूत्र लिहिली, जी भागवतातल्या कपिल मुनींनी सांगितलेली सूत्र ना भागवतातही आहेत, ना आपल्याला आज उपलब्ध आहेत. मग कसं आपल्याला सांख्य तत्वज्ञान मिळालं? तर कपिल मुनींचे एक शिष्य होते, त्यांचं नाव ईश्वर कृष्ण म्हणून आहे. त्यांनी 84च्या आसपास कारिका लिहिलेली आहे. त्यातली एक हरवलेली कारिका लोकमान्य टिळकांनी आपल्या बुद्धिमत्तेनं शोधून काढलेली आहे. अशा आज ज्या आपल्याला सांख्य तत्वज्ञानाच्या कोणत्याही पुस्तकात 84 कारिका का कमी जास्त मिळतात, त्या सगळ्या ईश्वर कृष्णांच्या आहेत. ईश्वर कृष्णांचा उल्लेख भागवतात नाही, ते कोणी नंतरचे शिष्य आहेत. उल्लेख कपिल मुनींचा आहे. पण ईश्वर कृष्णांच्या कारिका, कपिल मुनींची सूत्र ही सगळी मिळून आता नीट आपल्या ऐकायचा 24 मूल तत्व मानतात. आपण आज फिजिक्सचा अभ्यास केला, आज आपण केमिस्ट्रीचा अभ्यास केला, तर वैज्ञानिक तुम्हाला सांगतील तिथं ही तत्वांचीच भाषा असते, एलिमेंट्स म्हणतो आपण त्यांना. आणि सांख्य तत्वज्ञानामध्ये मूल तत्वांचीच भाषा आहे. अध्यात्म आणि विज्ञानातलं साम्य लक्षात घ्या. म्हणून विनोबा म्हणतात, जिथं विज्ञान थांबणार आहे तिथं अध्यात्म पुढं जाणार आहे. कधी माहिती नाही, लाख वर्षांनी, पण जाणार आहे नक्की. विज्ञानाला अंत आहे, अध्यात्म अनंत आहे. दोन्ही एकच आहे. पुढे जाऊया. आता सांख्य तत्वज्ञान 24 तत्व सांगतात. लगेच पुढचं सांगतो 25वं तत्व सांगत नाहीत, त्याला गीता परमात्मा म्हणते. म्हणजे सेश्वर सांख्य. हा परमात्मा म्हणजेच परमपुरुष, म्हणजेच गीतेच्या 15व्या अध्यायातला पुरुषोत्तम. सबंध सांख्य तत्वज्ञानामध्ये पुरुषोत्तम नाही.
सांख्य तत्वज्ञानामध्ये प्रकृती एक आहे आणि असंख्य पुरुष आहेत. म्हणजे भारतामध्ये 140 कोटी पुरुष आहेत आणि प्रकृती एक आहे, असंच सांख्य तत्वज्ञान मानतो. सांख्य तत्वज्ञान प्रकृती श्रेष्ठ मानतो, पुरुष नाही. सगळं जग कोण निर्माण करतं? प्रकृती. कशाने करते? स्वतःच्या सामर्थ्याने. आपण ज्याला परमेश्वराची इच्छा म्हणतो, त्याचा दृष्टिक्षेप म्हणतो, हे सगळं सांख्य तत्वज्ञानाला वेदांताने दिलेल्या जोडीमधून आहे, म्हणजे गीतेत आहे. नंतर थोडं आणि सविस्तर बोलतो, पण आत्ता आपल्या लक्षात येतं मुख्य कोण आहे? प्रकृती. तीच जग निर्माण करते. आता कसं जग? प्रकृती जग कसं निर्माण करते? तर प्रकृतीला 2 गोष्टी माहिती आहेत. एक आहे मंथन, एक आहे सृजन आणि एक आहे समाधी. आता मगाचं वाक्य आठवा. सत्व रज तम यांची साम्यावस्था असली, मंथन नसलं की जग निर्माण होत नाही. मगाचं वाक्य आपल्याला दुरुस्त करूया आपण. सत्व रज तम संतुलित आहे, साम्यावस्था आहे, काहीच नाही, जग निर्माण होणार नाही. प्रकृती सांगते तिच्या जवळच ते सत्वरज तम. त्या सत्वरज तमामध्ये मंथन सुरू झालं. आपण घरामध्ये दही घुसळतो, देव दानवाने अमृत मंथन केलं. जिथं साम्यावस्था मोडते आणि मंथन सुरू होतं, तिथंच नवसृजन जन्मास येतं. मंथन केल्याशिवाय दुधात लपलेलं लोणी मिळण्याची शक्यता नाही, तूपही मिळण्याची शक्यता नाही. तसं जी प्रकृती सर्वोच्च आहे तिच्यापाशी 3 गुण आहेत, सत्व रज आणि तम. आता बघा, पिंडी ते ब्रह्मांडी प्रकृती जर आपल्या भाषेत प्रकृती जर ब्रह्मांडी मानली, सत्व रज तम, आपण कोणावर? पिंड. नाथपंथाची भाषा आहे. पण पुन्हा प्रकृतीकडे घ्या, नाथपंथ तिथं नाही आहे. मग सत्व रज तम यांची साम्यावस्था म्हणजे जग नाही. मंथन म्हणजे घुसळण, आणि घुसळण झाली की त्याच्यातून सृजन म्हणजे जग निर्माण झालं. आता संख्या पाहिजे. मग संख्येमध्ये एक आकडा प्रकृतीचा. 24 मूलतत्व आहेत, 25वा परमेश्वर आहे. 24 जी मूलतत्व आहेत त्यात एक आकडा कुणाचा? प्रकृतीचा. हात आपण घट्ट पकडून ठेवूया, एक आकडा, तर तो बदलत नाही आहे. पुढं काय घडलं बरं? हे जे एक आहे, या एक पासून दोघांचा जन्म झाला. एक पासून दोघांचा जन्म झाला. एक आहे महत म्हणजे बुद्धी, आणि दुसरा आहे अहंकार. पहिली कोण? प्रकृती. दुसरा कोण? महत. तिसरा कोण? अहंकार. आता 2 मिनिटं थांबून नीट विचार करूया. महत म्हणजेच बुद्धी. बुद्धीशिवाय जग निर्माणही होणार नाही, टिकणारही नाही, जगाला अर्थही नाही. पशुचं जगणं माणसाचं जगणं नव्हे. तर महत म्हणजे बुद्धी, महत म्हणजे मोठं. महतपासून महंत शब्द आलाय, सतपासून संत शब्द आलाय. तर महत महंत मोठा, 1 प्रकृती, 2 महत, आणि 3 फार महत्वाचं आहे बघा. सांख्य तत्वज्ञान किती खोलात जाऊन वास्तवाचा विचार करतं. अहंकार शब्द उच्चारल्यावर तुम्हाला मला सगळ्यांना वाटणार आहे, टाकून देऊया. अहंकार म्हणजे गर्व. अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकासी. नीट लक्षात घ्यायचं, या तत्वज्ञानामध्ये अहंकार म्हणजे अस्तित्व. इंग्रजीमध्ये आय एम, वी आर, यू आर, हे जे टू बी आहे ना धातू, ते अस्तित्व, त्यालाच म्हणतात अहंकार. इगो नव्हे, गर्व नव्हे, तो अध्यात्माचा शत्रू आहे, इथेही आहे. मग प्रकृती 1, अहंकार 2, 3, महत 1, एकूण झाले 3. आता हे जे महत किंवा बुद्धी जे आहेत यांच्यापासून, हे शब्द बघा,
मूल प्रकृतीपासून महत किंवा बुद्धी आणि अहंकार, त्याचप्रमाणे प्रकृतीपासून महत अहंकाराच्या मदतीनं 5 तन्मात्रा जन्मास येतात. हा शब्द उच्चारूया, तन्मात्रा. त्यांनाच आपण शब्द स्पर्शादी विकार म्हणतो. आता शब्द म्हणजे आवाज आहे. हा आवाज जर मी बोलतोय तो वैखरीनं बोलतोय, ठीक आहे. ही वैखरी म्हणजे तुम्हाला शब्द कळतोय, पण अनाहत ध्वनी एक असतो. त्या अनाहत ध्वनीला तन्मात्रा म्हणायचं, सूक्ष्म रूप. किती वास्तव विचार आहे बघा. तुम्हाला मला जगात जे स्थूल दिसतं त्याच्या मागे सूक्ष्म गीतेच्या भाषेत भगवंत असतो, सांख्यांच्या भाषेत प्रकृती असते. पण एक ध्यानात ठेवा, सत्कार्यवाद म्हणतात म्हणजे कारणाशिवाय कार्य जन्मास येत नाही. नारळाच्या झाडाला आंबे लागत नाही, हे त्यांनी दिलं उदाहरण आहे. नारळाच्या झाडाला आंबे लागत नाहीत, कारणाशिवाय कार्य जन्मास येत नाही. तसं प्रकृती, महत, अहंकार, 5 तन्मात्रा बाजूला ठेवा. म्हणजेच कोण शब्द, स्पर्श, रस, गंध यासारखी पंचेंद्रिय, या आपली एकूण मिळून झाली. आता 1, 2 आणि 5 पुढे सांगितलंय. 1, 2, 3 हे आकडे लक्षामध्ये ठेवा. पंच तन्मात्रा आता आपण लक्षामध्ये घेतले. आता या पंच तन्मात्रा म्हणजे पंच विषय, या पंच पासून आणखी पंच जन्मास येतात. कुणाच्या मतीनं, कुणाच्या प्रेरणेनं? प्रकृतीच्या. ते जे पुरुष आहेत ना असंख्य, त्यांच्या नाही. परमेश्वरही नाही. गर्भातून ज्याप्रमाणे अंकुर, बीजातून, गर्भातून अंकुर, अंकुरातून वटवृक्ष. आता वटवृक्षाच्या 100 पारंब्या आहेत. आल्या कुठून? बीजातून. का दिसल्या नाही? लपलेल्या होत्या. तसं आता ज्या पंच तन्मात्रा सांगितल्या त्यांच्यापासूनच बघा, पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय माणसाला लागणारच ना. पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, आणि आता गीतेने स्वीकारलेली गोष्ट पंच महाभूते. पंचमहाभूतापासूनच एक पंचमांश एकत्र घेऊन 5 पंचमांश म्हणजे एक तुमचा माझा देह झालेला आहे. माती अससी मातीस मिळसी, आत्म्याला हा बंध नसे. आपण मृण्मय असतो, आपण चिन्मय होतो भक्तीनं, आणि पुन्हा चिन्मयाचे आयुष्य संपल्यानंतर मृण्मय होतो. हे दोघांनाही मान्य आहे, सांख्यांना, वेदांत्यांना. मग आकडे आपल्या लक्षामध्ये येतात की आत्ता म्हटल्याप्रमाणे प्रकृती, महत, अहंकार, पंच, याच्या पुढे पंच म्हणजे आधी 16 आहेत आणि वर 5 आहेत. मिळून नंतर तुम्ही बेरीज करा, 24 तत्वांची निर्मिती होते. आणि आता गंमत बघा, या 24 वेगळा जो असतो त्यालाच परमपुरुष, पुरुषोत्तम, वारकरी, विठोबा असं म्हणतात, श्रीकृष्ण असं म्हणतात. तो असंख्य पुरुषापैकी पुरुष नाही आहे. तो प्रकृतीच्या बरोबर असलेला नाही आहे. तो प्रकृती त्याला त्याच्या ताब्यात आहे, अशा प्रकारचा आहे. तो प्रकृती वश नाही आहे, तो वश प्रकृती आहे. मागं मी कर्म आणि लीलेतला फरक सांगितला होता. जी आसक्तयुक्त असते ते कर्म, आणि जी अनासक्त असते ती लीला. तुमचा माझा जन्म हा प्रकृतीवश असतो, प्रकृतीवश. आणि भगवंताचा जन्म दिव्य जन्म असतो, म्हणून तो वश प्रकृती असतो. मायेचा तो आधार घेतो, पण मायेचा तो स्वामी असतो. आपण मायेचा आधार घेतो, आपण मायेचे दास असतो. सांख्य तत्वज्ञान परमेश्वर मानत नाही, मान्य आहे, पण असं. आणि मग आपल्याला दिसतं की विष्णूची नावं सुद्धा 24, ही तत्व सुद्धा 24. आणि वारकरी म्हणतात 24 वेगळा तो 25वा. म्हणजे गीता ज्ञानेश्वरीला काय महत्व आहे?
वारकऱ्यात आणि गीता ज्ञानेश्वरी भागवताशी काही संबंध आहे हे दिसेल. आता तुमच्या मनात प्रश्न यायला पाहिजे भागवत निरूपण ऐकताना की सर या ठिकाणी तर कपिल मुनी आहे, त्यानंतर सांख्य तत्वज्ञान सांगितलंय, त्यानंतर 24 तत्व सांगितली, भागवतानं गीतेचा काही उल्लेख केलेला दिसत नाही आहे. मग तुम्ही गीतेतला ईश्वर भागवतात कसा काय शोधताय? म्हणजे प्रकरण झाली, चूक झाली का तुम्ही आपलं म्हणताय मला वाटतं मग तुम्ही ऐका? नाही, मी तुम्हाला आधार सांगतो. एवढं सांख्य तत्वज्ञान सांगून कपिल मुनी आपल्या आईला देवहूतीला सांगतात की हे सांख्य तत्वज्ञान ऐकून तू भगवंताची भक्ती कर म्हणजे तुझा उद्धार होईल. हे भागवतात आहे. भागवत शब्दाचा अर्थ तुम्ही भगवंत, परम भागवत. भागवत आडनाव पण असतं. भागवत आडनाव कुठून आलंय? ती मंडळी भागवत सांगत होती म्हणून भागवत. हे ध्यानामध्ये घेऊन म्हणजे मग कपिल मुनींनी सुद्धा भगवद्गीता शब्द उच्चारलेला नाहीये. जो श्लोक आहे पण मी भगवद्गीतेतून बोलतोय असं काय कपिल मुनी म्हणाले नाही. पण माझी अडचण होईल, माझं तर जोडायचंय. मग जोडायचं असताना देवहूतीला सांगितलं तू भक्ती कर. पुढचे सांगून टाकतो की देवहूती कपिल मुनींना आशीर्वाद दिल्यानंतर कपिल मुनी निघून गेले आणि देवहूती गंगा नदीच्या काठी एके ठिकाणी थांबली. तिनं तिथं एवढी भगवंताची भक्ती केली की तिला सिद्ध पद प्राप्त झालं. मग आजही गंगेच्या किनारी ते सिद्ध पद आहे. आणि पुढे छान आहे, भागवतकार सांगतात की ती देवहूती, शब्दच बघा, देवहूती, देव म्हणजे देव, हुती म्हणजे आहुती, निवेदिताचा अर्थ समर्पिता. जसं देवहूती देवाला अर्पण केलेली, केवढा सुंदर अर्थ आहे. ती देवहूती कपिल मुनी या मुलाच्या सांगण्यावरून भक्ती करती झाली, सिद्ध पद मिळवती झाली, तिच्या आश्रमाला सिद्ध पद हे नाव मिळालं. आणि एवढंच नव्हे तर तुम्हाला माहिती असेल, गंभीर आहे पण सांगतो, जे संन्यासी माणसं असतात त्यांचे कदाचित आपण समाधी बांधतो, पण संन्यासी माणूस सांगतो की माझा देह नदीच्या पात्रामध्ये सोडायचा. ती परंपरा लक्षात घ्या. नदीच्या पात्रातल्या माशांनी माझा देह खाल्ला पाहिजे, हीच माझी भगवंताची भक्ती आहे असं संन्यासाचं सांगणं असतं. आणि असं सांगितलेले संन्यासी वर्तमान काळात या शतकात त्या 2-3 दशकात मला माहिती आहे. काही तर नंतर तुम्हाला मी ते नाव सुद्धा सांगतो. मुद्दा असा की देवहूतीचं सुद्धा मरण झालं नाही, देवहूती नदी झाली. आता संन्यासी नदी, आठवा गोष्ट, देवहूती नदी झाली आणि ती नदी आजही हिमालय परिसरामध्ये, गंगेच्या परिसरामध्ये, गंगेची उपनदी म्हणून आहे. आपण भूगोलात शोध घेऊया. तिचं नाव सिद्धमती आहे. मूळ देवहूती, पद सिद्ध पद स्थान, ती नदी झाली सिद्धमती. मग कपिल मुनींनी आपला आईचा उद्धार करताना सगळी भक्ती सांगण्यासाठी सांख्य तत्वज्ञान घेतलं. ज्ञानदेवे रचना पाया, सांख्य तत्वज्ञान सांगितलं. तू काय झाला असे कळस, शेवटी भक्ती पाहिजेच. आणि 5 मिनिटं घेतो. आणि मी जो भागवत आणि गीता एकमेकाला जोडतोय त्याचा एक पुरावा मी सांगितला, भक्ती सांगितली म्हणून. आता शब्दातलं साम्य सांगतो. आता मी तुम्हाला सत्व रजतम सांगितलं ना, काही अध्यायातले श्लोक वाचत जातो, अर्थ तुमच्या लक्षात येत जाईल. मुळामध्ये 7व्या अध्यायामध्ये 4था श्लोक येतो. त्याच्यामध्ये या 24 पैकी पंचमहाभूत आणि काही तत्वे स्वीकारलेली आहेत. याचा अर्थ गीतेनं स्वीकारलेली नाही, गीतेतली भागवतानं स्वीकारलेली आहे. कपिल मुनींनी सांख्य तत्वज्ञान सांगताना गीता वाचलेली आहे, कारण गीता त्यांच्या भागवताच्या आधी 1000 वर्ष आहे सांगितले आपल्याला. शब्द बघा, भूमी रापो नलो वायू खम मनो बुद्धिरेवच अहंकार इति यम्मे भिन्ना प्रकृती रष्टधा. माझी प्रकृती 8 आहे. गीता सांगते. भागवत किती सांगतायत? 24 आकडा 8च्याच पाढ्यातला आहे, तुम्हाला माहिती आहे. त्यात एक आंतरिक संगती आहे. पाढा कसा असतो? गणितातला पाढा आंतरिक संगती असते. 8, 24, 25 ने उच्चारलेलं. भूमी
रापो भूमी आपो अनलो वायू खम मनः. आता आपण बोललो ना, महत म्हटलंय आणि माझ्याशिवाय सांगायचं राहिलं तुम्हाला ना, ते गणित चुकलं असतं. मग अशी सांगितलं पुन्हा बघा. एक प्रकृती, नंतर महत म्हणजे बुद्धी, नंतर अहंकार, नंतर पंच तन्मात्रा, नंतर पंच ज्ञानेंद्रिये, पंच कर्मेंद्रिये, पंच महाभूते, ही 23च होतात. मला सांगायचं राहिलं माझं, त्यामध्ये मन मिसळायचं. मन म्हणजे महत वेगळं, बुद्धी वेगळी, अस्तित्व वेगळं आणि मन वेगळं. आणि मग मनाला तुकारामाने, मनाला रामदासांनी का महत्व दिले, मनाचे श्लोक वगैरे, किंवा मन एव सुख दुःख योग कारणम असं का म्हटले भागवतात, हे आपल्या लक्षामध्ये येताना. अगदी खरं आहे, मन सांभाळलं तर माणूस सांभाळला. हे ध्यानामध्ये घेतलं की मन विसरून 24. म्हणून बघा, भूमी रापो नलो वायू खम मनो बुद्धिरेवच अहंकार, अहंकार अस्तित्व, इति यम्मे भिन्ना प्रकृतिरष्टधा. 7वा अध्याय. वर ऐका. 14व्या अध्यायामध्ये 5वा श्लोक असा शब्द अगदी भागवतातले, सत्वम रजस्तम इति गुणः प्रकृती संभवाः निबध्नन्ति महाबाहो देही देहिन मौल्यम. त्या देहामध्ये देहीन जो परमात्मा आहे तो बांधला गेलाय जीवात्मा प्रकृतीनं सांगितलेल्या त्या 24 गुणांच्या मुळं. आता मला सांगा, दुसऱ्या अध्यायाचं नाव काय? सांख्य योगो नाम. भगवंताला ज्ञान योगो नाम म्हणता आलं नसतं का? जर पुढे यज्ञ सांगताना ज्ञान यज्ञ सांगितलाय, ज्ञाना इतकं पवित्र काही नाही म्हटलेलं आहे, ज्ञान विज्ञान योग म्हटलेला आहे, मग दुसऱ्या अध्यायालाच कशाला सांख्य योग म्हणायला पाहिजे? 2 कारणांनी. एक, गीता जेव्हा सांगितली लिहिली जात होती त्या कालखंडात सर्वोच्च तत्वज्ञान सांख्य तत्वज्ञान होतं. हे नेहमी उदाहरण तुम्हाला मी सांगतो. ते जुन्या काळात आपण झेरॉक्स म्हणत होतो. झेरॉक्स ही अमेरिकन कंपनी आहे, तिचं झेरॉक्स आपण काढत होतो आणि आपण झेरॉक्सच म्हणायला लागलो. कंपनीचं नाव झेरॉक्सला चिकटले, तुमच्या लक्षात येईल. तसं आहे. सांख्य म्हणजे तत्वज्ञान सर्वोच्च, ते कृष्णालाही मान्य आहे म्हणून दुसऱ्या अध्यायाला सांगितलं. आता आत्मा आहे म्हणून सांगितलं, देहीन शब्द आहे म्हणून सांगितलं. ते सांख्यांना वेदांती करून आपण घेतलेलं आहे, पण मूळ सांख्य आहे ना, म्हणजे मुळाला कशाला नाकारायचं? म्हणजे सगळ्या सूर पारंब्यांचा खेळ आपण खेळतोय. समजा सूर पारंब्यांचा खेळ लहान मुलं खेळतात ना, आणि सूर पारंब्याचा खेळ खेळता करता सगळ्यांनी ठरवलं की जाता जाता वडा झाडाला एक लाथ मारायची. बरं आहे का? हे पारंब्यांचा खेळ तुम्ही करता आणि जाता आता काय करताय, त्या पारंब्या जिथून आल्या त्या वडा झाडाला एक छान लाथ मारली. हे जसं आपण करणार नाही तसं सांख्य तत्वज्ञान सुद्धा गीता नाकारत नाही, फक्त स्वीकारताना बदल करून स्वीकारते. सेश्वर सांख्य शब्द तेच आहे. त्रिविधा भवती श्रद्धा देहिनाम सा स्वभावजा सात्विकी राजसी चैव तामसी ताम शृणु. शब्द बघा, सात्विक राजस तामस गीतेतले आहेत. आता आपण काय बोललो? ती दिती कोणत्या स्वभावाची? तामसी. आणि शेवट फार छान आहे. सांख्य तत्वज्ञानाला श्रीकृष्णानं मानाचा मुजरा केला. 18व्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात, अरे या जगामध्ये माणसात, देवात, देवलोकात, ते जिथं जिथं निर्मिती आहे त्या ठिकाणी सत्व रज तमच्या पलीकडे काही नाहीच मुळी. हे 18व्या अध्यायात फारसा संदर्भ नसताना, कारण तो 17व्या अध्यायात होऊन गेलाय, फारसा संदर्भ नसताना भगवंत कृतज्ञता म्हणून म्हणतायत, न तदस्ती पृथिव्याम वा दिवी देवेशु वा पुन्हा. पृथिव्याम या पृथ्वीवर, दिवी आकाशात, देवेशु देवांच्या मध्ये, सत्वम प्रकृतीजैर मुक्तम यदेभिस्यात त्रिभिद गुणैही. या 3 गुणांच्या पासून सत्व रज तमापासून मुक्त असणारा एकही न पृथिव्या न दिवी न देवेशु. एवढा मानाचा मुद्रा आहे. 1840. काही गरज नव्हती त्यावेळी मोक्ष संन्यास योग, अर्जुन उत्थान योग, याच्यात काही गरज नव्हती. सगळं 17व्या अध्यायात झालं होतं. असं असताना हा मानाचा मुद्रा. आणि तुम्हाला खास सांगतो की ज्ञानाची परंपरा आहे की मागच्या माणसाला विरोध करायचा असला तरी मागच्याचं सगळं नीट मांडायचं. तेही लोकांना कळलं पाहिजे.
आणि मग पुढे जायचं. राहुवतने मी तुम्हाला एक वाक्य सांगतो. शंकराचार्यांच्या भाष्यामध्ये शून्यवाद हा बौद्धांचा नाकारला. शंकराचार्याने भाष्यामध्ये आपल्या बौद्धांचा शून्यवाद नाकारला आणि त्या ठिकाणी ब्रह्मवादाची स्थापना केली. फरक लक्षात येतो का बघा. शून्यवाद नाही, ब्रह्मवाद. पण त्याच्या आधी शून्यवादाची बौद्ध तत्वज्ञानाची आपल्या भाष्यामध्ये शंकराचार्याने इतकी सुरेख मांडणी केली आहे. पुढचं वाक्य ऐका की इतकी चांगली मांडणी बौद्ध धर्मातल्या सर्वोच्च माणसाला सुद्धा करता येणार नाही. मी स्वतः माझं वाक्य वाढवतो. बुद्ध चरित्र लिहिणारा अश्वघोष आहे. त्या अश्वघोषाला सुद्धा शंकराचार्यांची इतकं बौद्ध तत्वज्ञान समजावून सांगता येणार नाही. परंपरा काय आहे? शंकराचार्यांना बौद्ध तत्वज्ञान नाकारायचे, पण मुळात जसंच्या तसं 100% बरोबर, फसवणूक न करता, काही न गाळता जसंच्या तसं मांडायचं आणि नंतर आपल्या बुद्धिमत्तेच्या आधारे फोडायचं. म्हणून आद्य शंकराचार्य भगवंत आपल्याला शंकराचा अवतार वाटतात. का वाटतात? ज्ञानाचं हिमालय वाटतात. का वाटतात? शंकराचार्यांच्या बुद्धिमत्तेला जगात तोड नाही. कशाच्या आधारे आपण म्हणतो? या कारणात. लक्षात आलं? ही आपली ज्ञानाची परंपरा. तिसरा स्कंद आपला संपत आलाय, संपलाय. बाकीच्या गोष्टी चौथ्या स्कंदाच्या आपण पुढे पाहू. थांबूया. नमस्कार.